एक मराठा एक मराठा एक मराठा अरे गुन्हेगारांना फाशी गुन्हेगारांना फाशी गुन्हेगारांना फाशी गुन्हेगारांना फाशी एक मराठा आमचं म्हणणं एवढं आज तुमच्या मीडियामध्ये दर मिनिटाला चर्चा चालू आहे आणि एवढा मोठा गुन्हेगार 20-20 दिवस फरारतोय आणि त्या मर्जीने येतोय. हे कुठल्या पद्धतीचं राज्य चाललंय? हिंदी पिक्चर आपण बघतो तसं चाललंय. हिंदी पिक्चर मध्ये दाखवतात की कोणीतरी समोरून येणं सागर याला अर्थ नाहीये. आता आम्ही म्हणतो की पोलिसांच्या ताब्यात आलाय. पोलीस प्रशासनाला आमचा पूर्ण विश्वास आहे. पोलिसांनी त्यांची भूमिका योग्यपणे निभावली तर मी म्हणतो हे जगातलं मोठं उदाहरण आहे की पुणे पोलिसांनी एक मोठी कामगिरी केली. एका मोठ्या गुन्हेगाराला व्यवस्थित त्याच्या समाजासाठी काम करत होते आणि त्यातनं त्यांनी गावाच्या लोकांना गावकरी लोकांना मारहाण करायला आडवे आले आणि त्यातनं त्यांची ती घाणेरडी हत्या आली. जे अतिरेकन करत नाहीत आपण बघतो की इतके प्रकारचे खून. तुमची आता मागणी काय नाही? आमची मागणी एवढी की जे दोषी असतील त्यांना कुणीही पाठीशी घालू नये. आज पोलिसांच्या हातात आले. पोलिसांनी त्यांची भूमिका योग्यपणे निभावली तर आम्हाला आमच्या आत्म्याला शांती लावेल. पण संतोष देशमुखांच्या आत्म्याला शांती लावेल की ज्यांनी त्यांचा क्रूरपणे छळ केलाय त्यांना मी तर म्हणतो फास्ट ट्रॅकवर घेऊन फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि संबंधित आरोपीला पोलिसांवर एवढा पुणे शहरातल्या पोलिसांवर 100% विश्वास आहे. फक्त पोलिसांकडे आमची ही मागणी आहे की त्यांनी या वाल्मिक कराडला कोणत्याही प्रकारची VIP ट्रीटमेंट द्यायची नाही. जे सामान्य गुन्हेगाराला जी ट्रीटमेंट भेटती तीच ट्रीटमेंट त्यांनी द्यायला पाहिजे. मग त्याला कुठली खुर्ची नाही द्यायला पाहिजे. त्याला जर खाली सामान्य गुन्हेगाराला जर खाली बसवलं जातं तर त्यांनाही खालीच बसवलं पाहिजे. आणि याच्या पुढची चौकशी जी आहे आता आम्हाला विश्वास आहे कारण ते पुण्यात हजर झालेत. पुणे पोलीस एवढे हुशार आणि एकदम चांगलं काम करतात त्यामुळे नक्कीच आम्हाला माहिती आहे की पुणे पोलीस तुम्हाला असं का वाटतं तुम्हाला VIP ट्रीटमेंट दिली? VIP मध्ये आले ते काम माहिती आहे पुण्यातलं. अहो सांगायचं म्हणजे कालच देवेंद्र फडणवीसांची भेट झाली. कालच देवेंद्र फडणवीसांची धनुभाऊंनी भेट घेतली आणि त्याच्यानंतर मगाशी बोलत होते कोणी सांगते 2 दिवसापासून आम्ही पुण्यात त्यांच्या सोबत आहे फिरतोय. काही वेगवेगळ्या कमेंट येत आहेत त्यानुसार आम्हाला कळतं की त्यांना कोण आश्रय तर त्यांना 100% दिलेलाच आहे कोणीतरी वाड्या नेत्यांनी. कालही आम्हाला काही गोष्टी कळल्या होत्या परंतु त्या निंदन झाल्या नाही त्यामुळे आम्ही आपल्या समोर मांडल्या नाही. पण आता ज्या काही गोष्टी आहेत त्या हजर होत आहेत 21 दिवसानंतर म्हणजे खूप लाजीरवाणी गोष्ट आहे. एखादा गुन्हेगार गुन्हा करून जर 21 दिवस पळतोय आणि तो आज व्हिडिओ मार्फत सांगतोय की मी गुन्हेगार नाही आणि जर मी गुन्हेगार असेल तर मला शिक्षा झाली पाहिजे असं कोणीच होऊ शकत नाही. 21 दिवस लपले का? गुन्हेगार नाही तर 21 दिवस लपले काय? यांनी गुन्हा नाही ना केला तर यांनी लपायचं कारण नव्हतं ना काय? जर ऐका यांनी जर कुठला गुन्हा केला नाही हे स्वतः म्हणतात की मी कुठल्या गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीये. आमचा एकच प्रश्न तुम्ही जर कुठला गुन्हा केला नाही तर तुम्ही 21 दिवस 20 दिवस तुम्ही पळून का गेला? ह्याच्या मागे काय गोड बंगाले? पोलीस प्रशासनाला आम्हाला विनंती आहे की हे जर म्हणतात की आम्ही पळून गेलो नाही आम्ही पुण्यामध्ये होतो तर तुम्ही यांना शोधण्यामध्ये सक्षम नाही आहेत का? आज पोलीस प्रशासन एवढं सुज्ञ आहे. आता जर त्यांनी ठरवलं कुठल्याही मिनिटाला कुठलीही कारवाई होती. आज वाल्मिक कराड 2 दिवस झालं म्हणतात मी पुण्यामध्ये आणि त्यांचे सहकारी सांगतात की आम्ही यांच्यासोबत अक्कलकोटला होतो. म्हणजे ही संपूर्ण पोलिसांची संपूर्ण लोकांची दिशाभूल करत नाहीयेत का? आमची अशी मागणी आहे की आता ते झाले हजर झाले शरण झाले ठीक आहे. ऑन मीडिया समोर त्यांची आहे ना म्हणजे इन मीडिया त्यांची नार्को टेस्ट करा. सगळे अख्खे संबंध महाराष्ट्राला पाहू दे. नार्को टेस्ट केल्यावरती दूध का दूध पाणी का पाणी होईल. आणि मुख्यमंत्री साहेबांना जर खरोखरच एकदम पारदर्शक कारभार करायचा असेल तर त्यांनी नार्को टेस्ट इन मीडिया घ्यावी. सरेंडर कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची आणि धनुभाऊची भेट झाली आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा सरेंडरचा जो हे झाले त्याच्यात आम्हाला शंका वाटते. कारण काल भेट झाली आणि आज माणूस सरेंडर होतोय आणि 22 दिवसापासून हा माणूस कुठं होता ह्यांनीच लपून ठेवला होता का? ह्याच्या मागं काही राजकीय हात आहेत हे शोधल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.